एक्झॅक्टली. बोलो आता हाके भाऊ. आता हाके भाऊ तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही जो काही आता वर्ग केलेला निधी म्हणतायत, हा निधी जरी आत्ता 4000 कोटीतनं सामाजिक जे मंत्री आहेत, सामाजिक याचे शिरसाट साहेब, 4000 कोटीतनं समजा आपण 400 कोटी तो हलवला असेल असं समजू, कारण का ती पूर्ण मी खात्रीशीर माहिती घेऊन आपण पुन्हा डिबेटला बसू. याच्या आधी तुम्ही मागासवर्गीय कमिटीवर सुद्धा होतात. मला सांगायचंय की तुम्ही अजितदादाकडे मागणी करत असताना भाऊ बोलून देता का? आता तुमचं झालं बोलून, तुम्ही मुद्दे नंतर खोडून काढा. जेव्हा तुम्ही ही मागणी करताय त्याबरोबर तुमची जर भाषा घसरत असेल आणि अजितदादा गोचिडी सारखे चिटकून बसले असं बोलल्यानंतर अजितदादांचे जे कार्यकर्ते आहेत, अमोल मिटकरी सुद्धा जे आहेत, त्यांनी तुम्हाला उत्तर दिलेलं वैयक्तिक गुन्हेगारी कुणालाच काढायची नाहीये. परंतु तुम्ही जर आमच्या नेत्यावर जर वैयक्तिकरित्या बोलत असताल तर तुम्हाला वैयक्तिकरित्याच बोलणार ना. राहिला विषय आपल्या मागासवर्गीय ओबीसीना ज्या ज्या काही मागण्या हव्यात, स्टायपेंड हवेत, इमारत हवेत, आदिवासीच्या लोकांना हवेत. हे बघा, तुम्ही खेड्यापाड्यात हिंडत असाल तर आम्हीही खेड्यापाड्यातल्याच लेकी सुना आहोत. आम्हालाही ते प्रश्न माहिती आहेत. तो निधी आणणं, तो निधी आपल्या खेड्यापाड्यातल्या बंधू भगिनींना मिळणं, यासाठी आपल्याच लोकांनी त्याचा पाठपुरावा सुद्धा करणं गरजेचं आहे. तुम्ही जर इतर नेत्यांना वैयक्तिक भाषा वापरली तर तुम्हालाही तेच मिळणार आहे. तुम्ही ज्या मागण्या करताय मागा ना, तुम्ही त्या संविधानिक पद्धतीने मागा. तुम्ही जर सांगितलं की अजितदादा गोचिड्यासारखे चिकटले तर तुमचं तुम्ही हे वैयक्तिक बोलल्यानंतर तुम्हालाही बोलणार. आज अजितदादांची 11 वेळा अर्थमंत्री झालेले आहेत. खाऊची पेन नाही हाके भाऊ. बरं हाके, तुमच्या सोबत आता आणखी अमोल मिटकरी देखील फोन लाईन वर जोडले गेलेत, त्यांनाही बोलायचंय तुमच्याशी. मिटकरी बोला. माझी पहिली विनंती निखिला मॅडम, माझी पहिली विनंती, संविधानिक भाषेमध्ये जर हे बोलत असतील तर मी संविधानिक भाषेत बोलणार. हे जर असंविधानिक संविधानिक भाषेमध्ये आणि वैचारिक बोला. तुमची काही एकमेकांची दुश्मनी नाही. तुम्ही सुद्धा हाके भाऊ संवैधानिक भाषेमध्ये बोला. अमोल मिटकरी भाऊ सुद्धा संवैधानिक भाषेमध्ये बोलतील. आपले विचार अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा ओबीसी आपला बांधव बघतोय. बोला मिटकरी, माझा आवाज येतोय?